नमस्कार. रसिक श्रोते हो नमस्कार. मी विजय चंद्रकांत महामिने आपल्यासमोर एक कथा सादर करतोय. कथेचं नाव आहे उपरती. कथेचं लेखन केलं आहे श्री विजय महामिने आणि कथा सादर करतायत श्री विजय महामिने. चला तर मग कथेला सुरुवात करूया. नाशिक रोड रेल्वे लाईन लगत असलेल्या शिवाजी रोडवर देशी दारू दुकानात अमरशेठने नोटा मोजून गल्ल्यात ठेवल्या. दुपारच्या वेळी दुकानातली गर्दी कमी झाली होती. फक्त एक नेहमीचं गिऱ्हाईक नाम्या सुतार टेबलवर बसून दारू पित होता. "ए नाम्या, आटप लवकर, मला जेवायला घरी जायचंय." अमरशेठ त्याच्यावर ओरडले. नाम्या शेवटचा घोट संपवून दुकानाच्या बाहेर पडला. "श्याम्या," अमरशेठनं नोकराला हाक मारले, "दुकानाचं शटर ओढून घे आणि माझ्याबरोबर गोडाऊनमध्ये चल." जेवायला जाण्यापूर्वी काल आलेला स्टॉक गोडाऊनमध्ये नीट ठेवला की नाही हे बघण्यासाठी दोघंही गोडाऊनमध्ये गेले. कपाटात सगळ्या बाटल्या लाईनशीर लावलेल्या दिसत होत्या. खाली जमिनीवर एक खोकं ठेवलं होतं. सगळी पाहणी करत असताना सन्नकन एक दगड कपाटावर आदळला. बाटल्या फुटून सगळी दारू जमिनीवर सांडली. श्याम्या दात ओठ खात शिव्या देत कोणी दगड फेकला ते बघायला बाहेर धावला. अमरशेठ त्याच्या पाठोपाठ पळण्याच्या प्रयत्नात खाली ठेवलेल्या खोक्याला अडखळून दाणकन पडले. रॉकेलने भिजलेले, आगीने वेढलेले 2 बोळे अमरशेठच्या अंगावर कोसळले. खाली पसरलेल्या दारूने क्षणार्धात पेट घेतला. सगळे गोडाऊन आगीने वेढले गेले. अमरशेठ कसेबसे पेटत्या कपड्यानिशी गोडाऊन बाहेर धावता धावता खाली पडले. श्याम्या आधीच बाहेर गेल्यानं वाचला. फायर ब्रिगेडला फोन करून शेजारच्या दुकानदाराने बोलवले. आग विझविण्यात आली. आजूबाजूच्या दुकानांचं फारसं नुकसान झालं नाही, परंतु अमर देशी दारू दुकान मात्र पूर्णपणे भस्मसात झालं. अमरशेठला जखमी अवस्थेत इस्पितळात दाखल करण्यात आले. सायरनचा आवाज करीत गर्दीला हटवत पोलीस जीप घटनास्थळी हजर झाले. रीतसर पंचनामा करून फौजदार वाघ आणि हवालदार भालेराव सरकारी इस्पितळात आले. अमरशेठच्या मृत्यूची बातमी त्यांना समजली. अमरशेठचे वडील आप्पासाहेब, भाऊ राजेश व इतर कुटुंबीय शोकाकुल अवस्थेत बसले होते. पांढरा शर्ट, पायजमा आणि टोपीतल्या आप्पासाहेब देशमुखांना पाहताच या घटनेचा तपास करण्यासाठी आपल्यावर राजकीय दडपण येणार याची जाणीव वाघसाहेबांना झाली. वाघसाहेबांना पाहताच राजेश संतापाने म्हणाला, "वाघसाहेब, त्या म्हातारीला अटक करा, तिनंच आग लावली." "कोणती म्हातारी?" वाघसाहेबांनी प्रश्न केला व लगेच महिनाभरापूर्वीचा प्रसंग त्यांना आठवला. त्या प्रसंगाचे ते स्वतः साक्षीदार होते, कारण त्यांच्या डोळ्यासमोरच तो प्रसंग घडला होता. महिनाभरापूर्वी अमर देशी दारू दुकानाला 10 वर्ष पूर्ण झाली, म्हणून आप्पासाहेबांनी सत्यनारायणाच्या पूजेचा कार्यक्रम ठेवला होता. याच दुकानात आप्पासाहेबांनी नोकर म्हणून कामाला सुरुवात केली. धंद्याची माहिती करून घेतली. हळूहळू एकट्याने सर्व व्यवहार बघायला सुरुवात केली व थोड्याच वर्षात त्यांनी ते दुकानच विकत घेतलं. अमर आणि राजेश या दोन्ही मुलांना त्यांनी याच धंद्याची दीक्षा दिली. सध्या राजेशसाठी दुकान घेण्याची त्यांची तयारी चालू होती. दुकानात नवीन फर्निचर घेतले. दुकानाच्या मागच्या बाजूला गोडाऊन घेतले. उत्तरोत्तर धंद्यात प्राप्ती होत राहिली. पैशाचा ओघ वाढत राहिला. आज सत्यनारायणाच्या पूजेसाठी अमर व त्यांची पत्नी नीता बसले होते. भटजी कथा सांगत होते. पाहुणे मंडळी, शहरातली प्रतिष्ठित व्यक्ती यायला सुरुवात झाली होती. इतक्यात "देवाची पूजा करतोय भाड्या, ईक इकतोय ईक, तुझं तळपट होईल, महारोग होईल, सडून मरशील. माझ्या लेकराचा जीव घेतला या दारूनं. माझ्या सोन्यासारख्या नातवाला बी दारूची लत लावली. कुठं र फेडशील पाप."
शिव्या शाप देत एक म्हातारी तीरासारखे दुकानात शिरले. हातातल्या काठीने पूजा उधळून टाकली. सगळं सामान विस्कटून टाकलं. हातातल्या काठीने अमरलाही तिने 2-3 तडाखे लगावले. अचानक झालेल्या हल्ल्याने सगळेच गोंधळले. अमरने म्हातारीच्या हातातली काठी हिसकावून घेतली. संतापाने तो तिला मारू लागला. मार मार, मला बी मारून टाक, आता जगू तरी कुणासाठी? नातू बी दारू पिऊन पडून राहतो, लोक बी दारूपायी मेला, मारून टाक एकदाचं मला. 3-4 माणसांनी अमरला आवरलं. म्हातारी रडत रडत शिव्या देत निघून गेली. भटजीने पूजेचे साहित्य नव्याने मागवून घेतले. पूजा सुरू केली. आप्पासाहेब खुर्चीत बसून हे सारे बघत होतं. त्यांच्या निगरकट्ट मनाला थोडासा धक्का बसला. काहीतरी अशुभ घडणार अशी चाहूल त्यांच्या मनाला लागली. स्वतःला सावरत ते येणाऱ्या पाहुण्यांचे स्वागत करू लागले. अप्पासाहेब अभिनंदन. रमनलाल सेठ बुके देत म्हणाले, अब राजेश के लिए एक नया दुकान ले दो, आपके आशीर्वाद से ये भी काम हो जाएगा. अप्पासाहेब राजेशकडे बघत हसत हसत म्हणाले. प्रत्येकाशी औपचारिक बोलणे झाले. काही जणांशी हात मिळवत गळाभेटी घेतल्या. बुके स्वीकारले. सगळ्यांना भोजनाचा आग्रह केला. सगळा दिवस पाहुण्यांच्या वर्दळीतच संपला. सर्व सोहळ्याच्या हौसेने शूटिंग करण्यात आले. दुसऱ्या दिवसापासून दुकान ग्राहकांसाठी सुरू झाले. साध्या पोशाखात निमंत्रित पोलीस अधिकारी वाघसाहेब यांनी मूकपणे त्या म्हातारीचा आरडाओरडा थयथयाट बघितला होता. आता राजेशने केलेल्या म्हातारीच्या उल्लेखाने त्यांना तो प्रसंग आठवला. राजेश वर्तमानपत्र घेऊन पोलीस स्टेशनमध्ये शिरला. आगीची बातमी गर्दीच्या फोटोसहित सविस्तर छापून आली होती. वाघसाहेब, ही बघा म्हातारी, हिनेच दुकानाला आग लावली. वर्तमानपत्रातला फोटो दाखवत राजेश म्हणाला. हातात प्लास्टिकची कॅन घेतलेली म्हातारी एका सफाई कामगाराच्या शेजारी उभी होती. सगळेजण आगीकडे बघत होते. भालेराव, या म्हातारीला शोधून काढा, वाघसाहेबांनी फरमावले. दुकानालगत असलेल्या परिसरात कामगार वस्तीत जवळच्या झोपडपट्टीत शोध सुरू झाला. 2 दिवसात भालेराव व त्याच्या सहकाऱ्यांनी म्हातारीला शोधून काढले. तिच्या झोपडीतून रॉकेलने भरलेला कॅन जप्त केला. साहेब, म्या नाही आग लावली. म्हातारी तिच्या सुनेसहित आली होती. रडत रडत सांगत होती. वाघसाहेब तिची चौकशी करू लागले. म्हातारे, नाव काय तुझं? रखमी. कुठं राहतेस? संजय गांधीनगर झोपडपट्टीत. का आग लावलीस? नाही साहेब, मी नाही आग लावली. फोटोत दिसते. रॉकेल घेऊन कुठं निघाली होती? रेशनवर मिळालेलं रॉकेल घेऊन घरी चालली होती. आग लागल्याचं दिसलं म्हणून तिथंच थांबून बघत राहिले. आम्हाला दुकानाच्या मागच्या बाजूला खिडकीखाली असाच एक कॅन मिळाला. तो तुझाच आहे का? हातातील कॅन तिला दाखवत वाघसाहेबांनी विचारलं. माझाच आहे, पण तुटला म्हणून मी तो फेकून दिला होता. झालं. वाघसाहेबांना पुरावा मिळाला. त्यांनी म्हातारीला केसमध्ये पुरते अडकवलं. आग लावणे, मनुष्यवध, पुरावा नष्ट करायचा प्रयत्न करणे अशा अनेक आरोपाखाली तिला अटक केली. तिच्या जामिनासाठीच कोणीच पुढाकार न घेतल्याने तिला तुरुंगात ठेवले गेले. कोर्टात खटला दाखल झाला. अखेर कोर्टात सुनावणी सुरू झाली. वाघसाहेबांनी पुरावे म्हणून रॉकेलचं कॅन कोर्टासमोर ठेवला. पूजेच्या दिवशी घेतलेल्या शूटिंगचे व्हिडिओ न्यायाधीशांना दाखवले. साक्षीदार देखील उभे केले. सर्व साक्षी पुरावे म्हातारीच्या विरोधात होते. म्हातारीची सून रडत रडत कोर्टात पुन्हा पुन्हा सांगत होती. म्हातारी रेशनचं रॉकेल घेऊन घरी येत होती. साहेब, तिनं नाही आग लावली. कोर्टाने सर्वांचे म्हणणे ऐकून म्हातारीला दोषी ठरवले. शिक्षा 2 दिवसांनी सुनावली जाईल असं सांगत कोर्ट बरखास्त केलं. अप्पासाहेब देशमुख, राजेशची आई
म्हातारीची सून हे सगळेजण कोर्टात उपस्थित होते. घरी आल्यावर आप्पासाहेब अतिशय बेचैन झाले. नुकतंच त्यांना समजलं की पूजा झाल्यावर 8 दिवसांनी म्हातारीचा नातू अपघातात वारला. म्हातारी व तिची सून मोलमजुरी करून जगतायत. विचाराने त्यांना झोप येईना, अस्वस्थता वाढत होती. शेवटी त्यांनी मनाचा निश्चय करून निर्णय घेतला आणि शांतपणे निद्राधीन झाले. 2 दिवसानंतर सगळेजण कोर्टात हजर झाले. शिक्षा सुनावण्यापूर्वी मला या खटल्यासंदर्भात काही बोलायचे आहे, कृपया परवानगी द्यावी, अशी आप्पासाहेबांनी कोर्टाला विनंती केली. ठीक आहे, तुम्ही बोला, कोर्टाने परवानगी दिली. न्यायाधीश महाराज, ह्या म्हातारीनं आग लावली नाही. साक्षीदार खोटं बोलत आहेत. खरा गुन्हेगार मी आहे. हे ऐकताच राजेश, आप्पासाहेबांची पत्नी, म्हातारीची सून, वाघसाहेब सगळ्यांनाच आश्चर्याचा धक्का बसला. साहेब, पूजेच्या दिवशी या म्हातारीनं मला आरसा दाखवला. माझे दुकान कामगार वस्तीत आहे. जवळच झोपडपट्टी आहे. हातावर पोट असणारी ही माणसं दिवसभरातली अर्ध्यापेक्षा जास्त कमाई दारूतच खर्च करत असायचे. त्यांच्या बायका, लहान मुलं दुकानात येऊन त्यांना घरी घेऊन जात असत. त्यांची भांडणं, मारहाण, रडारड बघून मला काहीही वाटेनासं झालं. पैशाच्या लोभाने मी आंधळा झालो होतो ना. यांच्या दारिद्र्याला, घरातल्या कर्त्या पुरुषांच्या मृत्यूला मी कारणीभूत आहे. म्हातारीचा नातू देखील अपघातात वारल्याचं मला अलीकडेच समजलं. पूजा झाली त्या रात्री मी टीव्हीवर एकच प्याला नाटक बघितलं. नंतर राजेश, अमर यांच्याशी बोललो. त्यांना सुचवलं की दारूचं दुकान बंद करून किराणा किंवा कपड्याचा व्यवसाय करावा, पण त्यांनी ऐकलं नाही. मला म्हातारतळ लागला असं म्हणून माझा सल्ला धुडकावून लावला. मी तेव्हाच ठरवलं, मी हे दुकान जाळून टाकेन. त्या दिवशी वेश बदलून, सफाई कामगाराचे कपडे घालून मी रेल्वे लाईनच्या बाजूनं दुकानाच्या मागच्या बाजूला जाऊन अमर जेवायला जाण्याच्या वेळेआधी येऊन उभा राहिलो. अमर आत आहे हे मला माहीत नव्हतं. खिडकीतून दगड फेकून मी दारूच्या बाटल्या फोडल्या. पाठोपाठ रॉकेलचे गोळेही फेकले. नंतर पळून जाऊन मी गर्दीत येऊन उभा राहिलो. या फोटोत म्हातारीच्या शेजारी उभा आहे. उभा दिसतोय तो सफाई कामगार मीच आहे साहेब. वर्तमानपत्रातला फोटो त्यांनी न्यायाधीशांना दाखवला. न्यायाधीश महाशय, माझा मुलगा अमर यात मरण पावला. माझ्या कर्माचं फळ मला मिळालं. या धंद्यामुळे माझ्याकडून म्हातारीच्या घरासारखी कितीतरी घरं उद्ध्वस्त झाली असतील. साहेब, मला कठोर शिक्षा द्या. हात जोडून आप्पासाहेबांनी कबरी जबाब दिला. धन्यवाद. कथा कशी वाटली जरूर अभिप्राय द्यावा. नमस्कार.